वाशीत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर ज्या ठिकाणी ही बैठक सुरू आहे तिथे उपस्थित आहेत। देवेंद्र, काय नेमक्या हालचाली सुरू आहेत? बैठकीमध्ये काही सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता दिसते का? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केला जावा आणि ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या सगळ्या मागणीला घेऊन हे सगळं आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या सगळ्या मागणीला घेऊन आक्रमक आहेत। यापूर्वी देखील एक शिष्टमंडळ येऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, मात्र त्यामधून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आहे। आता पुन्हा एकदा शिष्टमंडळ जे आहे ते काही वेळापूर्वी या वाशीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम आहे, त्या ठिकाणी आलेले आहेत आणि चर्चा सुरू आहे। स्वाभाविक आहे यातून काहीतरी सकारात्मक मार्ग निघावा आणि हे आंदोलन जे आहे ते मागे घेतलं जावं अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो शासकीय पातळीवरती आहे। मात्र ज्या विविध प्रकारच्या मागण्या केल्या जातात आणि खास करून ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण दिले जावे ही जी मागणी आहे ती कशा पद्धतीने पूर्ण करणार? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस करता येते का किंवा मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होतंय काय हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्या दृष्टीने एक महत्त्वाची चर्चा जी आहे ती वाशीमधल्या या सगळ्या इमारतीमध्ये पार पडते। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव देखील जे आहेत ते या सगळ्या चर्चेच्या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे काही वेळामध्ये हे स्पष्ट होईल की नेमकं या सगळ्या बैठकीमधून शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेमध्ये काय होतं। सुवर्ण, ठीक, देवेंद्र, घडामोडींवर लक्ष ठेवून तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।